मी तुषार वासेचा जक्का, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे मी अधिकृत उमेदवार होतो. आज मी आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे साहेब यांच्या उपस्थितीत व देवेंद्रदादा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे मोठे बंधू मेघनाथांना यमोल यांच्या उपस्थितीत मी आज हिंदुत्ववादी म्हणून भाजप पक्षात प्रवेश केलेला आहे. तसेच मला पक्षाकडनं कुठल्याही म्हणजे काही त्यांचं यंत्रणा म्हणा काय कुठल्याही त्यांचं मदत मला भेटला नाही. त्यासाठी मला निर्णय घ्यावा लागला आणि माझं युवक मित्र तसेच माझे ज्येष्ठ मंडळी त्यांना मी म्हणजे चर्चा केलो की त्याने म्हणले तुम्ही निर्णय घेतलेला योग्य आहे, तुम्ही निर्णय लवकरात लवकर घ्या. बीजेपी मध्ये तुम्ही प्रवेश केला, बीजेपी मध्ये पालकमंत्र्यांनी काय असे शब्द वगैरे दिला का तुम्हाला? कुठलाही मला शब्द काय नको, मला भाजप सदस्य असेल तर पण चालतंय. मी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. मला शब्दाचं वगैरे काही पण नाही काय, परंतु त्यांनी योग्य पुढच्या 5 वर्षात मी आता काम केलं समजा, त्यांनी काय तर माझ्याबद्दल विचार करेल, त्यासाठी मी आज भाजप पक्षात मी प्रवेश केलेला आहे. तिकीट देऊन कमीत कमी आता 12 ते 13 दिवस झालेले आहे काय, आणि प्रचार चालवून पण आता 10 दिवस झाले. आतापर्यंत म्हणजे कुठल्याही म्हणजे मोठ्या सभेसाठी कुठल्या पक्षाचे म्हणजे मोठे नेते वगैरे कोणी आले नाही या ठिकाणी. आणि मी स्वतः म्हणजे पॅनलला घेऊन प्रचार केलो आणि पॅनल मधले पण मला सहकारी बरोबर भेटले नाहीत. त्यासाठी मी डिस्टर्ब होतो आणि मी योग्य निर्णय घेतलेला आहे. आज मतदारांना एवढंच मी आवाहन करतो, आज भाजपला तुम्ही मतदान करा आणि भविष्यात काय धर्म राष्ट्र म्हणून हिंदुत्ववादी मधून सर्व तुम्ही एकदा भाजपला मतदान करा. आणि लाडकी बहीण योजना जे संकल्प आहे ते संकल्प देवेंद्र फडणवीस साहेब काय यांनी योग्य ते निर्णय घेतलेले आहेत की लाडकी बहिणीचे पैसे पण आज 14 तारखेला परत येणार आहे.